परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची सनातन संस्थेच्या वाटचाली संदर्भातील मुलाखत. आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा अशा विविध गोष्टीवर आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण हा जो हिंदू धर्मशास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टीवर जो प्रकाश टाकतो, ते प्रकाश टाकण्याचं काम करतायत आपले सनातन संस्थेचे किंवा हिंदू जनजागृतीचे साधक. आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा सगळा ओहापोह करत असताना नेमकी ही सनातन संस्था काय आहे, त्यांचं काम काय, हेही आपल्या दर्शकांना जाणून घ्यावंसं वाटत असेल. म्हणूनच आपण आजचा हा विशेष भाग, ही नेमकी सनातन संस्था म्हणजे काय, सनातन राष्ट्र म्हणजे काय, त्यांची रामराज्याची कल्पना नेमकी काय होती, या सगळ्या दृष्टीनं आपण आज विचार करणार आहोत. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आमच्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. आपण त्यांचं आधी मनपूर्वक स्वागत करूया. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही इतके दिवस आपण बघतोय, रोज वेगवेगळ्या भागात तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या नमस्कार कसा करावा इथं पासून मंदिरांच्या किंवा वेगवेगळ्या इतर अनेक गोष्टीवरती आपण चर्चा करत आहोत. तुम्ही आम्हाला आमच्या दर्शकांना तुमच्या विविध गोष्टी मार्गदर्शन करत आहात. पण नेमकी तुमची संस्था काय करते, हेही आमच्या दर्शकांना जाणून घ्यायची इच्छा असेल. म्हणून आज आपण फक्त तुमच्या सनातन संस्थेविषयी आज आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता नुकतीच 26 वर्ष आपल्या सनातन संस्थेला पूर्ण झाली आहेत. मग याविषयी काय सांगाल? हा 26 वर्षाचा प्रवास नेमका काय आहे आणि याची मूळ पाया काय आहे? आमच्या सर्व प्रेक्षकांना मला नमस्कार. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या चरणी वंदन करतो. आज खरं तर आमच्या सर्व साधकांसाठीच हा अत्यंत भक्तिभावाने भरलेले हे सगळे क्षण आहेत की आमच्या या सनातन संस्थेच्या कार्याला 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1999 मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या प्रेरणेतून या कार्याला सुरुवात झाली आणि आज संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील हे कार्य पोचलेलं आहे. या 26 वर्षामध्ये सनातनने समाजामध्ये अध्यात्म सांगितलं, साधना सांगितली, धर्म शिक्षण, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण, हिंदू संघटन या विविध आघाड्यांवरती सनातननी हे सगळं कार्य केलेलं आहे. सनातन संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे तर साधकांना जे समाजामध्ये जे साधना करतात तर त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे, त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या शंका दूर करणे, सात्विक समाज निर्माण करणे हा सनातन संस्थेच्या कार्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे. आणि हे सगळं कार्य, हे सगळं त्यागावर आधारित असलेले कार्य आहे. एक अत्यंत सात्विक आणि सुंदर समाज करण्याचा निस्वार्थ हेतू या कार्याच्या पाठीमागे आहे. आणि आता आपल्याला केवळ जागृती करायची नाहीये, तर इथून पुढच्या काळामध्ये धर्माधिष्ठित रामराज्य कसं स्थापन करायचं, त्यासाठी काय कृती करायच्या, हे सुद्धा सनातन संस्था लोकांपर्यंत पोहोचवते, जनजागृती करते, हिंदूंचं संघटन करते आणि आदर्श रामराज्याची, ज्याला आपण तुम्ही म्हटला सनातन धर्मराज्य, तर ह्याची संकल्पना निश्चितच येत्या काही वर्षामध्ये उतरेल यावर आमचा पूर्ण श्रद्धा आहे. ओके. आता राम मंदिराची तर स्थापना झालेली आहे, आता राम राज्याची सुद्धा होईल. पण आता तुम्ही म्हटलात 26 वर्ष अखंडपणे संस्थेने समाजासाठी काम केलेलं आहे. तर हे या कामाचं स्वरूप नेमकं काय होतं? आता तुम्ही थोडक्यात सांगितलेलं आहे, पण ते थोडं विस्तारानं कसं सांगता येईल की सनातन संस्थेने नेमकं समाजासाठी काय केलं? बरोबर. सनातन संस्थेचं हे जे कार्य आहे ते मुळात ना धर्म आणि राष्ट्र यावर आधारित कार्य सनातन संस्था करते.
ही जरी एक स्वयंसेवी संस्था असली तरी समाज सेवेच्या चौकटीत न बसता समाज परिवर्तनासाठी सनातन संस्था ही कार्य करते. मग ती नेमकं कार्य काय काय करते? तर धर्मशिक्षण आणि धर्मजागृतीचं कार्य. आपण पाहतो की हिंदू समाजाला धर्मशिक्षण नाहीये. आपल्या शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये कुठेच धर्मशिक्षण दिलं जात नाही. तर मग नेमका धर्म काय सांगतो, धर्मामध्ये कुठल्या कृती कशा सांगितल्या, त्यामागचं काय महत्व आहे? तर हे जे सगळं ज्ञान आहे ना, तर हे सगळं ज्ञान धर्मशिक्षण वर्गांच्या माध्यमातून सनातन संस्था ही संपूर्ण समाजाला आज देते. त्याचबरोबर साधनेविषयी मार्गदर्शन सत्संगामधून, प्रवचनाच्या माध्यमातून आज समाजाला साधनेची काय आवश्यकता आहे आणि ही साधना नेमकी करायची कशी, तर याविषयीचे पण मार्गदर्शन ही सनातन संस्था करते. पूर्वी आपण प्रत्यक्ष सत्संग घ्यायचो. कोरोना काळामध्ये आपण ऑनलाईन सत्संग घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावरती लाभ झाला. कारण त्यावेळी स्थिती कशी होती, तर आत्मबळाची आवश्यकता खूप होती आणि मनोबळ, आत्मबळ हे केवळ साधनेनेच वाढतं. तर त्यावेळी आपण ऑनलाईन सत्संग सुरू केले. आज आपण समाजामध्ये प्रत्यक्ष जाऊन सत्संग पण घेतो आहोत. एक संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी बाल संस्कार वर्ग हे सुद्धा घेतले जातात. कारण एखादं राष्ट्र जे आहे, ते राष्ट्र जर आपल्याला चालवायचं आहे तर जी चालवणारी पिढी आहे ती संस्कार असलेली असायला पाहिजे. आज आपण बघतो ना की संस्कार कुठेतरी आज अल्प होत चाललेले आहेत, नैतिक मूल्याचा कुठेतरी ऱ्हास होत चाललेला आहे. तर अशी संस्कारक्षम पिढी की जी धर्मप्रेमी असेल, राष्ट्रप्रेमी असेल, जी अध्यात्माची कास धरेल, अशी संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचं कार्य हे बाल संस्कार वर्गाच्या माध्यमातून सनातन संस्था करते. हिंदूंचं संघटन आणि हिंदूंमध्ये जागृती करण्याचं कार्य ही सनातन संस्था विविध माध्यमातून गेले 26 वर्ष करते. तसंच आज आपण जर बघितलं तर सनातन संस्थेचा एक मुख्य उपक्रम म्हणजे काय, तर ग्रंथ निर्मिती. आज विविध विषयांवरील अत्यंत सोप्या भाषेमधले ग्रंथ हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्या धर्मग्रंथांमध्ये जी माहिती होती त्याच माहितीचं संकलन करून सोप्या विषयावरील सोप्या भाषेतील ग्रंथ आज सनातन संस्थेने काढलेले आहेत. या ग्रंथांचं वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रंथ वाचून आज अनेकांनी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याचं सांगितलेलं आहे. तो भाग आहे. धर्मरक्षणासाठी अनेक वेळा सनातन संस्थेने सक्रिय कृती सुद्धा केलेल्या आहेत. विविध आंदोलन असतील, विविध चळवळी असतील, या माध्यमातून धर्मरक्षणासाठी सुद्धा सनातन संस्था ही नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. सनातन संस्थेनेच सनातन धर्मराज्य किंवा रामराज्य ही संकल्पना केवळ मांडलेली नाहीये, तर ती संकल्पना सत्तेत उतरण्यासाठी सनातन संस्था ही गेल्या 26 वर्षांपासून अथक प्रयत्न करते. आज त्या प्रयत्नांना कुठेतरी यश पण मिळतंय. आज आपण पाहतो की हिंदू जे आहेत ते हिंदू जागृत होत आहेत, हिंदू संघटित होत आहेत. कधी काळी हिंदू राष्ट्र हा शब्द सुद्धा उच्चारायला भीती वाटायची अशी स्थिती होती. पण आज सर्रास सर्वजण हिंदू राष्ट्र, रामराज्य हे शब्द सर्रास उच्चारतायत किंवा त्याची आवश्यकता आहे हा विचार जो आहे आज जनमानसात जो रूढ झालाय ना, तर त्याला सुद्धा कारण हे सनातन संस्थेचं कार्य हेच आहे. त्याचबरोबर समाजसेवेच्या अंगातून पण सनातन संस्था विविध उपक्रम राबवते. जसे की आदिवासी जे आहेत त्यांना कपडे वाटप करणे, गरजूंना वह्या वाटप आहे, फळं वाटप आहे, यासारखे अनेक उपक्रम सनातन संस्था करते. तसेच गरजूंसाठी विनामूल्य वैद्यकीय कॅम्प हे सुद्धा लावले जातात. आज आपण पाहतो की समाजामध्ये प्रत्येक घटकामध्येच ताण तणाव हा मोठ्या प्रमाणावरती आहे. तर तणावमुक्तीसाठी प्रवचन ही जी आहे ही आयोजित केली जातात. अगदी त्यासाठी म्हणजे त्यामध्ये पोलिसांसाठी किंवा सैन्यासाठी सुद्धा अशा प्रकारची प्रवचनं सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केली जातात. सनातन संस्थेचा मुख्य ह्या सगळे कार्य सांगितलं त्याच्या मागचा मुख्य उद्देशच हा आहे की समाज जो आहे तर हा आनंदी व्हावा,
व्यसनमुक्त व्हावा, तणावमुक्त व्हावा, समाजाची ईश्वर प्राप्तीकडे वाटचाल व्हावी, या उद्देशाने सनातन संस्था विविध उपक्रमाच्या माध्यमातून गेली 26 वर्ष अव्याहतपणे कार्य करते. ओके. सनातन संस्था म्हटलं की सनातन राष्ट्र, आणि सनातन राष्ट्र म्हटलं की रामराज्य, ही एक अशी संकल्पना आहे, ती दृढ झालेली आहे समाज मनामध्ये. तर ही संकल्पना नेमकी काय आहे? सनातन राष्ट्र म्हणजे काय, रामराज्य म्हणजे नेमकं काय? आपण थोडासा रामराज्याचा अर्थ समजून घेऊया. रामराज्य म्हणजे काय? आपण आजही एखादं आदर्श राज्य जेव्हा उदाहरण घेतो ना, ते आपण काय म्हणतो? पटकन रामराज्याचं उदाहरण घेतो. वाल्मिकी रामायणामध्ये रामराज्याचं वर्णन पण केलेलं आहे की रामराज्य कसं होतं, की ते सर्वार्थाने आदर्श होतं. प्रजा सुखी होती, समृद्ध होती, सात्विक होती, समाधानी होती. रामराज्याचं वर्णन करताना काय वर्णन केलं गेलेलं आहे की एखादी स्त्री निर्भीडपणे अरण्यातून अगदी रात्री सुद्धा अंगभर दागिने घालून प्रवास करू शकत होती. मग सनातन संस्था जे आपण जे रामराज्य म्हणतो किंवा सनातन धर्मराज्य म्हणतो, ते म्हणजे काय? तर सात्विक लोकांचा समूह असलेलं राज्य म्हणजे सनातन धर्मराज्य, की जो रामराज्याप्रमाणेच जी प्रजा असेल ती सुखी असेल, समाधानी असेल, सात्विक असेल, धर्माचरणी असेल. प्रजाही धर्माचरणी असेल आणि राजाही धर्माचरणी असेल, की जी धर्मावर आधारित असेल. वेद, उपनिषद, ज्ञानेश्वरी यासारखे जे ग्रंथ आहेत की जे तिथे पूजनीय असतील. आणि अशा या सनातन धर्मराज्यामध्ये किंवा रामराज्यामध्ये सर्वच धर्मपालन करणारे असतील, सर्व सुखी असतील, अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती सनातन धर्मराज्याची संकल्पना आहे. मग आत्ताच्या या युगामध्ये खरंच या सनातन राज्याची आवश्यकता आहे का? म्हणजे या रामराज्याची आवश्यकता आहे का, किंवा ती का आहे? खूप छान तुम्ही प्रश्न विचारला की आत्ताच्या युगामध्ये खरंच ह्या रामराज्याची आवश्यकता आहे का? आपणच म्हणजे प्रेक्षकांवर पण मी हे सोडतो की आपणच विचार करा की आज आपण जे आयुष्य जगतोय, जे जीवन जगतोय, खरोखरच आपण आज सुखी आहोत का, समाधानी आहोत का? आज आपण केवळ एक हिंदू धर्माचा विचार जर केला, सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण जर विचार केला, तर तिथं हे आहेच की आज आपण कुठेतरी मागेने उरपळतोय. किंवा जीवनामध्ये जसं मगाशी आपण म्हटलं की प्रत्येक टप्प्यावर ताणतणावची स्थिती आहेच आहे ना, तसं आज आपण एक हिंदू म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या धर्मावरच अनेक संकट आहेत ना. विविध संकटांनी आज आमचा धर्मग्रस्त आहे. आज आपल्या एका बाजूला चीन आहे, एका बाजूला पाकिस्तान आहे. आज आपल्या भारतामध्ये अंतर्गत चतुर्थी समस्या मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे आपण जर आपलं बघितलं, जीवन जर पाहिलं, तर जीवन कसं आहे, अनिश्चिततेने भरलेलंच आहे ना. मग ह्याच्यावरती आपण जर बघितलं तर खरोखरच आपल्याला आज रामराज्याची नितांत आवश्यकता आहे. कारण एकीकडे आमच्या धर्मावर अनेक संकट आहेत, जसं की धर्मांतरणाचं संकट आहे. आज आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे लव्ह जिहाद असतील, लँड जिहाद असेल, आमची मंदिरं धोक्यात आलेली आहेत. हिंदू मुलींना जळ्यात ओढलं जात आहे. आमच्याच संतांची, आमच्या धर्माची, साधू संतांची टिंगल केली जाते. अशा प्रकारचे चित्रपट येतात. आज आमच्या समाजामधली नैतिकता ऱ्हास करणारे OTT सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत की जे आज आमच्या समाजामधली कुटुंब व्यवस्थाच मोडतायत. म्हणजे कुठेतरी समाजाचं चित्र आहे ना, ते कुठेतरी मोडकळीला आलेलं आहे. आणि म्हणून आज आजच्या समाजाला, मी तर म्हणेन किंवा भारतालाच नाही तर समस्त जगालाच सनातन रामराज्याची नितांत आवश्यकता आहे. आज जगाचा आपण विचार केला तर आपल्याला काय दिसतं? जगामध्ये शांतता आहे का? सर्वच देश हे एकामेकीच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत. सर्वच देशामध्ये युद्धजन्य स्थिती आलेली आहे. सर्वच देशामध्ये कधी अराजक माजेल हे सांगता येत नाही, अशाच प्रकारची स्थिती आलेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्या सगळ्यांनाच धर्माधिष्ठित राज्याची खूप आवश्यकता आहे. आजचं जे राज्य आहे किंवा आजचं आपली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कशी आहे? सेक्युलर व्यवस्था आहे ना, निधर्मी व्यवस्था आहे. आणि आपण एक वाक्य आहे, सुखस्य मूलम धर्म. सुखाच्या मुळामध्ये धर्म असतो.
धर्म, आपण जर धर्माचरणी असू तर आपलं खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुखी समाधानी होतं. आणि आज व्यक्तीचं जीवन सुखी समाधानी नाहीये, ह्याच्या मागे काय कारण आहे? तर आज आपण जी व्यवस्थेमध्ये जगतोय ना, त्या जी व्यवस्था आहे, मग ती लोकव्यवस्था असेल, राज्य व्यवस्था असेल, तर त्याच्या मुळाशी धर्मच नाही, आपण धर्म बाजूला ठेवलेला आहे. आणि म्हणून आपली आज ही स्थिती आहे. आणि ही स्थिती जर याचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे, तर आपल्याला धर्माधिष्ठित रामराज्य आणावं लागेल. आणि म्हणून आपल्याला त्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की याचं प्रेरणास्थान जे आहे किंवा या सनातन संस्थेचा मुळात पाया जो आहे तो सच्चिदानंद डॉक्टर परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी तो घालून दिला. आणि त्या पायावरती आज हे सनातन संस्थेचं कार्य 26 वर्ष अविरतपणे सुरू आहे. आता नुकताच त्यांचा 84वा जन्म शताब्दी वर्ष, 84 वर्ष तो आपण साजरा करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून. तर नेमकं त्यांच्याविषयी काय सांगाल? म्हणजे त्या जन्मशताब्दी महोत्सवाविषयी आणि बाकी त्यांचं कार्य जे आहे त्यांच्याविषयी नेमकं काय सांगाल? सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. ते एक नावाजलेले संमोहन उपचार तज्ञ. 1971 ते 1978 या कालावधीमध्ये लंडन येथे क्लिनिकल हिप्नोथेरपी या विषयावरती संशोधन करण्यासाठी तिथे गेले. तिथे त्यांनी अनेक थिसेस, अनेक शोधप्रबंध लिहिले. आजही ते शोधप्रबंध सर्वत्र वाचले जातात, त्याचा अभ्यास केला जातो. 1978 ते भारतामध्ये आले. त्यांचा एक महत्वाचा शोध म्हणजे जो रक्तातील पेशींचा एक आजार आहे, इओसिनोफिलिया म्हणून, तर तो आजार हा मानसिक कारणांमुळे होतो, हा शोध त्यांनी लावला. 1978 मध्ये ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. वैद्यकीय व्यवसाय सुरू केला, त्याच्या लक्षात कसं आलं की त्यांच्याकडं जे पेशंट येतात तर ते त्यातले 30% पेशंट हे असे असतात की जे त्यांच्या उपचाराने बरे नाही झाले, पण कालांतराने त्यांना काही पेशंट येऊन भेटले आणि ते कसे बरे झाले होते, तर कुणीतरी नारायण नागबळी केला, कुणी त्रिपिंडी श्राद्ध केलं, कोणती संतांनी सांगितलेली साधना केली आणि ते बरे झाले. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा मुळातच त्यांची चिकित्सक वृत्ती, त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले हे त्यावेळेचे नावाजलेले मानसोपचार तज्ञ आणि त्यांच्या उपचाराने सुद्धा रुग्ण बरे न होता आध्यात्मिक उपचाराने बरे झाले. याचा अर्थ त्यांच्या लक्षात आलं की अध्यात्मामध्ये काहीतरी एक शक्ती आहे किंवा ते ह्या मेडिकल सायन्सच्या पण थोडं पुढे आहे. आणि मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी विविध संतांच्या भेटी घेतल्या. संतांच्या भेटी घेऊन त्यांच्या स्वतःचं शंका निरसन करायला सुरुवात केली. इंदूर निवासी थोर संत परमपूज्य भक्तराज महाराज हे त्यांना गुरु म्हणून लाभले आणि त्यांचा साधना प्रवासाला आरंभ झाला. आणि अगदी थोड्या कालावधीतच एक अध्यात्मातील अधिकारी पद हे त्यांनी सिद्ध केलं. आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा लाभ हा केवळ आपल्या रुग्णांना न होता संपूर्ण समाजाला व्हावा, याच हेतूने त्यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. आज त्यांचा 84वा या वर्षी त्यांचा जन्मोत्सव आहे. आणि ह्या निमित्ताने मला हेच इथे सांगायचंय की सनातन संस्थेचे हे जे कार्य त्यांनी सुरू केलंय, तर ह्या कार्यामुळे आज हजारो नाही तर लाखो साधकांचं जीवन जे आहे त्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे. मला इथे सांगायला आनंद होतो की 130हून अधिक साधक यांनी संतपद गाठलेलं आहे, तर 1,000हून अधिक साधक यांनी साधना करून त्यांची संतपदाकडे आज वाटचाल सुरू झालेली आहे. सनातन संस्थेचं कार्य हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या अथक परिश्रमांमुळे सनातनचं जे ग्रंथनिर्मितीचं कार्य आहे ते अव्याहतपणे सुरू आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की 13 भाषांमध्ये 366 ग्रंथांच्या
1 कोटीहून अधिक प्रती प्रकाशित झालेल्या आहेत. आणि सनातनच्या या कार्याचं वैशिष्ट्य काय आहे ना, की कुठलंही राजकीय पाठबळ किंवा कुठल्याही उद्योजक असं पाठबळ, असं कोणतेही पाठबळ या सनातनच्या कार्याला नाहीये. आणि असं असूनही केवळ आणि केवळ गुरूंच्या कृपेमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्याच कृपेमुळे हे कार्य मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. गुरुदेवांबद्दल अजून एक त्यांचा द्रष्टेपणा एक जाणवतो, तो एक थोडा प्रसंग सांगतो. 1998 मध्ये त्यांनी ईश्वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ लिहिला. आणि त्यावेळी त्या ग्रंथामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्र हा शब्द त्यावेळी त्यांनी त्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडला. रामराज्य ही संकल्पना त्यांनी त्या ग्रंथामध्ये मांडली, की ज्यावेळी हिंदू राष्ट्र, रामराज्य हे शब्द उच्चारणं सुद्धा शक्य नव्हतं. पण त्यावेळी त्यांनी ते मांडलं. आणि येणाऱ्या काळामध्ये अशी वेळ येईल की जेव्हा सगळे हिंदू संघटित होतील आणि हिंदू राष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, हे त्यांनी सांगितलं. आणि आज ते भाकीत कुठेतरी खरं ठरताना दिसतंय. आज त्यांच्याच संकल्पातून विविध ठिकाणी सनातन संस्थेचे आश्रम उभे राहत आहेत. ज्या साधकांनी आपलं सर्वस्व अर्पण करून हे कार्य केलेलं आहे, ज्यांना करायची इच्छा आहे, तर अशा साधकांसाठी आश्रमांची निर्मिती झालेली आहे. हिंदूंवरील आघात हे सर्वदूर हिंदूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या संकल्पातून सनातन प्रभात हे नियतकालिक हे सुरू झालेलं आहे. आणि ह्या नियतकालिकाला सुद्धा 25 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. त्यांच्याच आशीर्वादामुळे हे जे संस्थेचं कार्य आहे, तर ते कार्य हे निश्चितच वाढत चाललेलं आहे. हे कार्य करत असताना सनातन संस्थेवरती अनेक संकट देखील आली. म्हणजे अगदी त्यांना आतंकवादी म्हणण्याचं सुद्धा ठरवण्यात आलं संस्थेच्या साधकांना. पण प्रत्येक संकटातून ताऊन चुलाकून सनातन संस्था ही बाहेर पडलेली आहे. ज्याप्रमाणे सोन्याला जर अग्नीचा स्पर्श लागला तर सोनं अधिक चकाकतं, तसं या संकटांमुळे, या संघर्षाच्या माध्यमातून सनातन संस्थेचं कार्य हे अनेक पटीने वाढतच गेलेलं आहे. लोकांचा विश्वास हा सनातन संस्थेवर पूर्वी होता, आजही आहे आणि इथून पुढेही राहणारच आहे. या सगळ्या मागे जी प्रेरणा आहे ती केवळ आणि केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचीच आहे. आणि त्यांच्याच प्रेरणेतून हे कार्य असं अव्याहतपणे सुरूच आहे. नक्कीच हे कार्य अजूनही सुरू राहीलच. पण आता नुकताच त्यांचा आपण 84वा जन्मोत्सव साजरा करतोय. तो जन्मोत्सव नेमका कशा पद्धतीने आपण साजरा करायचं नियोजन केलेलं आहे, त्या संस्थेचं त्याबाबत काय धोरण आहे? या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अनेक उपक्रम जे आहेत ते उपक्रम आता समाजामध्ये घेतले जात आहेत. यामध्ये रामराज्यासाठी प्रार्थना किंवा तसेच आपल्याला साकडं घालणं, जे ग्रामदेवत आहे, जागृत देवता आहेत, तर त्या मंदिरात जाऊन रामराज्यासाठी साकडं घालणं, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या आरोग्यासाठी, आरोग्यासाठी साकडं घालणं, असे उपक्रम आहेत. तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भव्य दिंडीचं आयोजन केलेलं आहे. या दिंडीमध्ये विविध संप्रदाय, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी या किंवा विविध संप्रदायातले साधक मोठ्या प्रमाणावरती या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. ही दिंडी 10 मे रविवार या दिवशी सायंकाळी 5 वाजता मिरजकर तिकटी येथून निघणार आहे. आणि त्याची सांगता ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, तिथे त्याची सांगता होणार आहे. या दिंडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या दिंडीमध्ये अनेक पथकं असतात की जे शौर्य जागृतीची पथकं असतात, स्वतः हिंदूंमध्ये शौर्य निर्माण करणारी पथकं असतात. या दिंडीमध्ये ही नामदिंडी असते, देवतांचा जप करत, उद्घोष करत आपल्या हिंदूंमध्ये एक नवचेतना निर्माण करणारी ही एक दिंडी असते. तर या निमित्ताने
आर न्यूजच्या सगळ्याच प्रेक्षकांना मी आवाहन करतो की आपण पण या दिंडीमध्ये अवश्य सहभागी होऊ शकता. या दिंडीचा आपल्या सर्वांना आध्यात्मिक स्तरावर अवश्य लाभ होणारच आहे. तरी 10 मे या दिवशी सायंकाळी 5 वाजता आपणही मिरज तिकटीतून होणाऱ्या दिंडीमध्ये सहभागी होऊया. नक्कीच तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही आमचे दर्शकही त्यात सहभागी होतील. आता आपण समारोपाकडे येऊया. गेली 26 वर्ष अविरतपणे आपण हिंदू जनजागृतीचं काम या माध्यमातून करत आहात. तर शेवटी जाता जाता आमच्या दर्शकांना काय आवाहन कराल आमच्या प्लॅटफॉर्मवरून, की सनातन संस्थेचं महत्व काय, किंवा सनातन संस्थेकडे लोकांनी कसं बघावं, सनातन संस्थेकडून लोकांनी काय घ्यावं आणि का घ्यावं, शेवटी कसं आवाहन करा? सनातन संस्था ही अध्यात्म प्रसाराचं कार्य करणारी एक संस्था आहे. मानवी जीवन आहे तर ते आनंदी बनवणारी सनातन संस्था आहे. तर या माध्यमातून मला आपल्या प्रेक्षकांना एवढं सांगायचं आहे की सनातन संस्थेचं कार्य हे कार्य समजून घ्या, त्या कार्यामध्ये सहभागी व्हा. आपल्या ठिकाणी आपल्याला कार्य सुरू करायचं असेल तर ही जी खाली तळटीप आहे त्याच्यावर संपर्क क्रमांक आहे, त्यावर अवश्य संपर्क करा. सनातन संस्थेचे साधक तिथे येतील, तिथे ते प्रवचन घेतील, सत्संग घेतील, तिथे ते कार्य सुरू करण्याचा प्रयत्न करतील. आपण कुलदेवीचा नामजप आहे तो नामजप अवश्य सुरू करा. दत्तगुरूंचा नामजप आहे तो सुरू करा. सनातन संस्थेचे जे ऑनलाईन सत्संग आहेत त्या सत्संगामध्ये आपण अवश्य सहभागी व्हा. आणि या माध्यमातून निश्चितच आपल्या पण जीवनाचा उद्धार होईल. अशी उद्धार करणारी दैवी ही अशी एक संस्था आहे. तर आपण त्याचा अवश्य लाभ करून घ्या. मनुष्य जन्म हा आपल्याला त्यासाठीच मिळालेला आहे. आपल्या जन्माचं कल्याण हे आपल्या हातातच आहे. तर ते आपण अवश्य करा. एवढंच मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो.